पोरगी आईस्क्रीम खात असते. मुलगा, कधी देणार ग? मुलगी, घरी कोणी नसल्यावर तेल लावून पचापच कर. मुलगा, अगं आईस्क्रीमचं विचारतोय, कधी देणार? कर उकाड्यात शूटिंग पूर्ण करून एक मराठी अभिनेत्री मेकअप रूममध्ये येऊन म्हणते, किती उकडतंय. असे वाटते की सर्व कपडे काढून सरळ फॅनखाली झोपावे. मेकअपमन, मॅडम मी तुमचा फॅन आहे. अव्या लग्नासाठी मुलगी बघायला जातो. बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर मुलीचे वडील, काय रे कशी वाटली आमची मुलगी, त्याला विचारतात. अव्या, बॉल लहान आहेत पण वाढवेन मी दाबून दाबून. मुलीच्या घरचे अजून कोमात आहेत. लड़का और लड़की एक रेस्टोरेंट गए. वेटर, मैम आप कुछ लेंगी? लड़की, भैया एक सब्जी वाली रोटी लाना. वेटर, क्या? लड़का, गांव से आई है, पिज्ज़ा मांग रही है. हळद पिवळी पोर कवळी, जपून लावा गाली. अरे कसली कवळी टीर, 1.5 किलोचे ते बॉल आणि 2 किलोचे दगन म्हणजे कवळी. नवरा सुहागरातच्या वेळी बायकोला म्हणतो, तू ब्लू फिल्म पाहिल्यास का? बायको लाजत, हो. नवरा, मग आज आपल्याला पण तसंच करायचं आहे. बायको, मग अजून 2 माणसं तुम्ही आणता का मीच गावाकडं फोन करू? मुलगा, मॅडम त्या दिवशी तुम्ही घरात काय केलो? मॅडम, त्या दिवशी घरी कोणी नसल्याने मी BP बघितले. माझी पपई खूप चरचर करत होती, पण पचापच करायला कुणी नव्हते. मुलगा, मग काय झालं? मॅडम, मग पपईत वांगे घालून घेतले, पण वांग्याचे देठच तुटले. गर्लफ्रेंड, अरे जानू ऐक ना. बॉयफ्रेंड, बोल ना. गर्लफ्रेंड, पप्पा हत्यार हलवत होते आणि मी छतावरून पाहत होते. बॉयफ्रेंड, मग पुढे काय झालं? गर्लफ्रेंड, माझ्या तोंडावर पांढरी शिपट पिचकारी उडाली. बाई, डॉक्टर मी सुसू करायला बसले की 4 धारा निघतात. डॉक्टर, मी चेक करतो, साडी वर करा आणि झोपा. डॉक्टर चेक करतो, तिच्या बाळाला 4 धारा निघणार नाही तर काय होणार? बाई, तुमच्या पपईत शर्टाचं बटन अडकलंय. पोरीचा बाप, पोरी 12वी नंतर काय करणार आहेस? पोरगी, BBA करणार आहे. बाप, हे BBA काय आहे ग? पोरगी, बॉयफ्रेंड की बाइक पर ऐश. पोरगी जोमात, बाप कोमात. एक माणूस बस स्टॉपवर उभ्या असलेल्या बाईला डोळा मारतो. बाई, अहो मी तसली बाई नाहीये. माणूस, बाई ते ठीक आहे, पण चेक करणं आमचं काम आहे. बायको,
रात्री पलंगावर पडल्या पडल्या. अहो आज असे काही करा की माझे अंग घामाघूम झाले पाहिजे. नवरा उठला आणि पंखा बंद करून परत झोपला. गर्लफ्रेंड पाणीपुरी खात असते. तिचा बॉयफ्रेंड एकटक तिच्याकडे बघत असतो. गर्लफ्रेंड: इतका काय एकटक बघतोयस माझ्याकडे जानू? बॉयफ्रेंड: येडपट, आता बरोबर मोठं आ करते तू. चोखताना मात्र तोंड उघडत नाही तुझं. मुलगी: तुम्ही मला लिफ्ट दिली तर मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देईन. मुलगा: जिथे जायचे आहे तिथे सोडेन. नंबर वगैरे राहू दे, फक्त 100 रुपयाचे पेट्रोल टाक. महागाईने मुलांना पण सज्जन बनवले आहे. राजू: बाबा माझा रिझल्ट आला. बाबा: अरे वा, बघू. राजू: दाखवतो, पण रिझल्ट बघितल्यावर सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं. रिझल्ट बघून बाबांनी सॅनिटायझर लावून राजूला चोपला. गण्या: आमचा बाबा तर इतकं तिखट खाते. बाबा जिथं हलल तिथं मिरचीचं झाड उगतंय. बाब्या: हे तर काहीच नाही गड्या. आमचा बाबा इतकं तिखट खाते की नुसतं पाजलं तरी समोरच्याला ठसका लागतंय. मन्या: हे तर काहीच नाही गड्या. आमचा बाबा तर इतकं तिखट खाते की बाबा रानात हागून आले की रानातली डुकरं गावात साखर मागत फिरत्यात. समोरून येणाऱ्या मुलीने जर तुम्हाला बघून ओढणी नीट केली तर समजून जा, तुमच्यातील निळू फुले तिने ओळखलाय म्हणून. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हसत रहा, आनंदी रहा. एक लहान मुलगा त्याच्या शेजारच्या मुलीला बॉयफ्रेंड सोबत पचापच करताना बघतो. लहान मुलगा: मला पण करू द्या, नाहीतर मी तुमच्या आईबापाला सांगेन. मुलगी: प्लीज सांगू नको ना, घे तू पण कर. लहान मुलाने पूर्ण प्रयत्न केला पण त्याचा विडा उठू शकला नाही. शेवटी परेशान होऊन मुलगा म्हणाला, जे काम चुकीचे आहे ते चुकीचेच आहे. मी तर सांगणारच तुझ्या आई बापाला. बाप: पोरा, सासरवाले बाईक देत असतील तर कार माग, कूलर देत असतील तर AC माग, घर देत असतील तर बंगला माग. मुलगा: बाबा, पोरगी देत असतील तर आईला पण मागू का? बाप खुशीनेच बेशुद्ध पडला.